जय श्रीराम मित्रांनो, तर परत एक आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नागपूर, पुणे टू नागपूर. तर आपण आलेलो आहे आत्ता गाडी लोड करायला. तुम्हाला माहिती आहे आपण काय भरणार आहे. तर आजच्या आपल्या ब्लॉकमध्ये होणार आहे गाडीत लोड टायर. तर इथं अख्खे टायर पडेल. तर आपल्या गाड्या भरायला किती माहिती का, 74 प्लस तिकडं 1 रुपया अजून इकडं आपले ईश्वरबाईचे महिना. तर ही एक गाडी भरणार आहे प्लस अजून आपली पुढे गाडी थांबा तुम्हाला दाखवतो 30-75 हिची बहीण. तर ही एक गाडी भरणार आहे आपली, म्हणजे आपल्या टोटल गाड्या भरणार आहे 4. तर मस्त आता आवरून होतो, फ्रेश वगैरे होतो, गाडी करतो बंद आणि जातो. किती वाजता भरायला घेणार काही करून घेऊ, ठीक आहे. मग काय चाललो आता जेवायला. भरली एक भरून काढायची, यायलाच लागतंय आमच्याकडे. सागरा कस का ना आला पण इकडं आज. चार आहेत परत. हा परत इच्छेला परत 4 आहे. परत 4 आलोच परत आलो माग भरून. तू येशील ना. तू काय ना कोण काय म्हणलं. मस्त पैकी आता नाश्ता बिष्टा करू राहिली. हे पळे तेलकट नाही खात. सोमा तुम्ही खाते तेलकट. मग काय मस्त नाश्ता बिष्टा करून आले बसले निवांत. तर आपल्या गाड्या तिकडे उन्हात आणि भरायला लेबर इकडे झोपलोय सोमामा. सावली पाहा कर गाड्या लावायला. तर पाहू आता मी जाऊन आता मस्त आराम करणार गाडीचं. म्हणजे जावा भरायला घेऊन तर व्हायचं नाही भाऊ. ते माहिती ना आपला माणूस आहे विरोध पार्टीचा पुढं. मग काय दुपारची 1 वाजले. मग यांनी आता घेतल्या गाड्या भरायला चालू केल्या. तर हे बाई एक भरलेली आहे. तर ही आपली दुसरी लागणार आता 30-75. दाव कसं गुंडळलं काय नाही नेमकं असं. मग त्याच्यानंतर हिचा नंबर, मग आपल्या धन्नूचा नंबर. तर मग चला भावंडो, मग काय भत्ते बित्ते खोलावं लागेल का. तर आपल्या गाडीला भत्ते आहे तुम्हाला माहिती आहे. तर हे लॉंग रूट झालं जरा. तर मग चला भत्ते वगैरे खोलून घेऊ. तर भत्ते खोलणं आवश्यक आहे. त्यात मिरची पडेल, मोकार जिरत असते यांची आज. तर भत्ते खोलून घेऊ, कागद वगैरे वर टाकून मग भेटतो तुम्हाला. काही तर मग सागराच्या गाडीची लेवल करून घेतली का. तर मागं खड्डं ठेवलं होतं. तर पुढले सगळ्याचे याच्यावर एक मांडलं होतं. ते सगळे काढून मागं कोपऱ्यात टाकून घेतले आणि लेवल करून घेतली. आणि आता ही गाडी झालेली भरून 30-75 सुद्धा पूर्णपणे भरून झालेली आहे. तिच्यात अजून त्याला 20 टायर राहिले असन. त्याच्यानंतर आपली ईश्वरभाऊची भरा. आपली महिना तर सगळ्यात शेवट आहे, एकदम साईडला उभी मोकळ्या मनाने. अरे तर पाहू मग यांना किती टाइम लागतो आता भरायला. इला आणि इला म्हणजे आपल्या दोन्ही गाड्यांना. त्या 2 तर भरून उभ्या, या 2 भरून हो सर, त्या दोन्ही बांधून घेऊ, टेन्शन फ्री. तर आपल्या ईश्वर भाऊची टोपी भेटली यांना नाही केलं. होय घ्या सगळ्यांना. टिल्लिमच्या काच आहे तुमच्या काम येईल. न्यू टोपी तिथं बसा ना ते डोक्यात. तो पाहू राहिला तिकडून पाहू राहिलाय तो. तरी पॅच बीच घेऊ राहिलाय. लाईनर पाहिलं किती पडेल इथं. जुन्या गाडीचं मटेरियल ओरिजिनल. इकडं धाड्या सगळं गाड्याचं सामान पडेल इथं. मोक्कार टोपी घेईन तुला लागत. तर मग काय तर भावंडं गाडीची लेवल वगैरे केली. तर मग आता नाही का म्हणलं जेवण करून येतो, ऊन उतरत. तर चालले परत पायी मागायचं. तिकडे गेलते त्या दिशेलाच. तर बाकीचे पाहिले का सगळे समोर चाललेले पायी. आणि हा कोल्हापूर रोड आहे. सीधा कोल्हापूर
बेंगलोर काय असन ते असन. हे पाहिजे कसे चालले सगळे. तर चला जाऊ जेवण बिवण करू मस्त पैकी. परत येऊ माग मग गाड्या ते बांधून घेऊ नाही का. मी तो संध्याकाळी सगळे किती 4 गाड्या बांधलेल्या आपल्या नाही का. मग काय भावनं 4 पण गाड्या एकदम पेटी पॅक बांधल्या. तर ईश्वर भाऊची अशी बांधलेली आहे. तर पुढल्या 2 अशा बांधलेल्या आहे. आणि आपली माईना पण अशी बांधलेली नाही का. जशी पिवळी गाडी आपली समोरची 30-75 बांधलेली का सेम तशीच बांधलेली. थोडीशी 19-20 झालेली. आणि आपली ईश्वर बंधूची गाडी नाद नाही करायचं फुल टॉप. चला मग काय समोरून गाडी आलेली आता. मग भावांना आता निघलोय आम्ही इथून. तर आता ब्रिज खालून राईट मारून सिद्धा ब्रिज खालून निघायचं. कात्रज चौकानंतर आपला मगर पट्टा ते कोण बाया. तर मग कसं आहे आता घाट उतरवलं दमादमाने सगळे. तर ईश्वर भैया पुढं, त्याच्या मागं सागर भैयाच्या मागं मग मी आणि निखिल शेठ सगळ्याच्या पुढे. तर दमदम से घाट उतर रे. तर जिथं चांगले टर्न टून होते का व्हिडिओ काढायला ते व्हिडिओ म्हणजे तिथं नाही काढलं मग पुढे येऊन काढून राहिला आता. तर ती गाडी पुढे निघून जाते. गाडी भारी तसं आहे का नाही तिथे. कसं दामटर आलाय पुढं. मग आता दमादमाने आपण मंतरवाडी चौक पास करून पुढे आलेलो आहे. तर लय ट्रॉफिक लागू राहिला आता. मग तर आपण निघलोय कधी आणि आपण आत्ताशी आलोय इथं. मी तरी 10-12 किलोमीटर आलोय आणि आता वाजले 7:30. आता 7:30 वाजले. इथं मंतरवाडी चौक पास करून आणतो इथं पंपापाशी. तर आपल्याला शिक्रापूरला नाही म्हणलं तरी 8:30-9 वाजणार पास करता इथून नाही का. तर 2 व्हीलर इकडून तिकडून मध्येच घुसत आहे. त्याच्यामुळं मावशी पाहिली पुढं चालली. मग काय तर भावंड मग डायरेक्ट थेव रोड ना घुसलो. आता इकडून बाहेरून तर आता इकडून डायरेक्ट दौंड वरून नगर दौंड मार्गे जायचं आपल्याला. का तर तिकडून लय ट्रॉफिक होतं त्याच्यामुळे इकडून टाप गाडी बाहेर काढली. आता तुम्हाला सांगू तू वाजले किती माहिती का 8:45 तेव्हा कुठं बाहेर निघलो ना तर लय ट्रॉफिक होतं. मोक्कार व्हायचा गाडी पुण्या साईडला. त्याच्यामुळे आता डायरेक्ट 80 दाबू राहिलं त्याला निवांत मध्ये. आता जरा रोड मोकळा भेटला त्यामुळं. आपल्या माग ईश्वर भाऊ निखिल पण हे दोघं मागचे. तो काय ना तिथं सागऱ्याला माग राहिला. तर आता इथं सरळ आपण जाणार डायरेक्ट दौंडवरून डायरेक्ट अहमदनगर म्हणजे अहिलानगर. अहमदनगर नाही अहिलानगर. आणि अहिलानगरवरून आपल्याकडे राहुरी रामनगर. तर मग चला मग आता पुढं थांबलं तर बघू. नाही तर ईश्वर भाऊ डायरेक्ट जाणार आहे. ते काय थांबणार नाही. मग काय तर भावांनो दोघांनी सुद्धा मला ओव्हरटेक करून पुढं तर फुल धिंगाणा राहिले. अर्णब वाजते मोकार. तर आता थांबणार आहे आपण इथं त्याच्या जवळ नाही का दौंडच्या अलीकड. लगेच भाऊ डायरेक्ट झोले मारू राहिले फुल धिंगाण्यामध्ये. आपण घेऊ काढून त्याच्या माग. तर मोठा अर्णव वाजवायला काही नाही. ते काय लेडीजचे संघ घाबरते परत वेगळेच मॅटर व्हायला बसतं. त्याच्यामुळे आपण नाही का जिथं नाही का तिथंच वाजायचं. जिथं नाही वाजत तिथं वाजत नाही बळच सुद्धा. जेव्हा पण रात्री जर कच्चा माल भरला असला मग फुल धिंगाणा राहतो. मग पर कोणी असतो मग ते. तर पहिले कशी चालू राहिले ती संगच.
तर ईश्वर भाऊ डायरेक्ट जाणार आहे खाली करायला. आपण उद्या निघणार आहे का तर आपल्याला थोडं काम आहे त्यामुळं. मग काय तर भावांनो आलतो आपण आता दौंड मध्ये. तर आपल्याला आता मारायचं आहे 2 लेफ्ट टर्न. तर आपण आता लेफ्ट टर्न वाढलेला आहे. आता इकडून आपल्याला लेफ्ट टर्न मारल्याच्या नंतर असा पूल लागतो, ब्रिज, रेल्वेचा ब्रिज आहे इकडं. तर इकडून आता डायरेक्ट सिद्धा डायरेक्ट पुढं जायचं. पुढून एक लगेच लेफ्ट आहे, हलका लेफ्ट आहे आणि पुढं जाऊन थोडा असा रेल्वे फाटक लागत एक छोटस, तिथून सरळ आहे आणि सरळ गेल्याच्या नंतर डायरेक्ट गारगाव नगर. इकडून आपण जे सांगलीला जायचा रोड आहे ना आपला, हाच मार्ग आहे. तुम्हाला माहिती मागच्या वेळेस आपले एक ब्लॉक आहे सांगलीचे सुद्धा. तर तुम्हाला आता मी पुढलं लोकेशन कसं आहे काय दाखवतो नाही का, म्हणजे टर्न कुठून काय मारतो आपण नाही का. मग काय तर ते ब्रिजच्या पुढे आल्याच्या नंतर भाई तुम्हाला लेफ्ट लागणार. इथून आता लेफ्ट मारायचा म्हणजे डायरेक्ट आपल्या रोडला. तर इथून लेफ्ट मारल्याच्या नंतर तुम्हाला इकडं छोटे छोटे 4-5 दुकानं भेटन. राईट साईडला एकदम मोकळं ढाकळं आहे, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. तिथून पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला इथं पाण्याची टाकी दिसेल, म्हणजे एकदम मोकळं ढाकळं तुम्हाला एकदम स्पष्ट कळण. म्हणजे आपण त्या रोडला चुकणार नाही याची खात्री घेतली ना तर काय अडचण नाही तुम्हाला. तर आता इथून सरळ गेलं ना तर पुढे गेल्याच्या नंतर नॉर्मलचा रेल्वे फाटक आहे, म्हणजे ब्रिज वरून रेल्वे जाणार आपण खालून जायचं आणि हा रोड सरळ सोडायचा नाही पुढं. डायरेक्ट तुम्हाला नाही का काष्टी छोटं गाव आहे ते लागन, मग घारगाव लागन. घारगावच्या नंतर तुम्हाला आरणगाव डायरेक्ट अहिलानगर. तर काय अडचण नाही. तर आपण चालू राहिलो आता निवांत. तर भावांनो आपण आलेलो आहे आता दौंडच्या जवळच्या टोल प्लाझावर. तर हा टोल चालू झालेला आहे, पहिला बंद होता आता चालू केला आहे. तर पहिला बंद असल्यामुळं काही विषय नव्हता पण आता चालू झालेला आहे. मग काय तर भावांनो आलो आता आपण नगर बायपासला. तर ईश्वर भाऊ गेला तिकडून तिकडं कानडी चौकातून आतमध्ये. आपण आलोय बाहेरून टोल फाडून. तर आतून भलं काय नो एंट्री नाही आता, तरी आपण बाहेरून आलेलो आहे. आता रात्रीचे वाजलेले 11. तर लय उशीर झाला भावांनो आपल्याला. तर अजून आपल्याला जायचं आहे 30-35 किलोमीटर राहुरीला. तर पाहिलं का बायपासचा HP पेट्रोल पंप. तर आता आपण फक्त MIDCच्या जवळ आलेलो आहे. अजून लय लांब आहे आपलं रनिंग, म्हणजे थोडक्यात आपली रनिंग आहे अजून 30-35 किलोमीटर. तर व्हायची पण कवर आपल्याला म्हणजे 1 तासात. बाहेर जेवण काहीच केलं नाही, म्हणलं बसत की घरी जाऊन जेवण करू. कारण भाऊ पण घरी त्यामुळं आणि आपलं छोटा बंधू पण सांग आहे. बंधू चाललेला आहे पुढं, बंधू आपला आला ना. तर चला मग काय तर जाऊ आता रपा रप.